नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं परत या युट्यूबच्या चॅनलमध्ये। आज आपण डिस्कस करणार की नक्की इंडस्ट्रियल बँकमध्ये आता नक्की नेक्स्ट स्टँड काय करायला पाहिजे, उद्यासाठी लेवल्स कोणते आणि काल आपण ज्या लेवल सांगितल्या होत्या ऍक्च्युअली ते काम करत आहेत की नाही करत, आपण सर्व गोष्टींचं डिस्कशन करणार आहे आपण या व्हिडिओमध्ये। तर सर्वप्रथम आपण बघूया की काल ज्या लेवल दिल्या होत्या, आपण काल ते दिल्या होत्या, आपण येलो लेवल्स दिल्या होत्या दिसत इथे। तर प्राइस बघा, आज बँक निफ्टी त्या पॉईंटच्या वरच ओपन झालेली आहे आणि मार्केटने परत वर गेल्यानंतर मार्केट त्याच पॉईंटला सपोर्ट घेते ज्या पॉईंटला आपण काल लेवल्स दिल्या होत्या। तर मी नेहमी सांगतो की मी जे पॉईंट्स तुम्हाला देतो या पॉईंटच्या आसपास मार्केटनी प्राइस ऍक्शन बनवायला पाहिजे, तरच तुमची एंट्री बनते। तर प्राइस मध्ये इथे खूप चांगलं डबल बॉटम स्ट्रक्चर बनलं होतं, त्यानंतर मार्केटमध्ये खूप चांगली एक अप मुवमेंट आली, म्हणजे त्यामुळे चांगलं स्ट्रक्चर आणि चांगलं रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला इथे मिळालेलं आहे। आता नक्की निफ्टीमध्ये पण बघूया आपण निफ्टीमध्ये काय झालेलं आहे। निफ्टीमध्ये पण अगेन त्या सेल लेवल दिला तर प्राइसनी या हा जो पॉईंट आहे 945 बघा, या पॉईंटच्या आसपास एक खूप मस्त प्राइस ऍक्शन दिली होती, ज्याच्या बेसवर एक चांगला सेल सिग्नल इथे बनत होता आणि इथे तुम्ही पुट बाय करू शकत होते। लक्षात घ्या की त्या जे लेवल्स आहेत, आपण ज्या लेवल्स खूप जास्त अॅक्युरेटली काम करतात, नेहमीच काम करतात असं नाही की आता दाखवते, म्हणून प्रत्येक वेळेस तुम्ही ऑब्झर्व करा, त्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवा, नेहमी त्या गोष्टी वर्कआउट करणार। ठीक आहे, आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये की उद्यासाठी नक्की काय करायला पाहिजे। आपण पहिल्यांदा सुरुवात करूया बँक निफ्टीने। बँक निफ्टीमध्ये उद्यासाठी ज्या लेवल्स आहेत त्या या ग्रीन लेवल्स आहेत। तर पॉईंट मध्ये या हा जो पॉईंट आहे, या पॉईंटच्या वर मार्केट बुलिश असणारे, या पॉईंटच्या खाली बेरिश असणारे, हा जो एरिया आहे हा नो ट्रेड झोन आहे, ज्या रेंज मध्ये तुम्ही काही ट्रेडिंग नाही करायला पाहिजे। प्राइस जर वर उद्या ब्रेकआउट करून वर निघते आणि जर तुम्हाला रिटेस्ट करताना दिसते तर तुम्ही एंट्री करू शकता। सेम गोष्ट प्राइस जर याच्या खाली मिळते तुम्ही सेल साईडला जाऊ शकता। पण एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, प्राइस ऍक्शन आणि ऑप्शन डेटाचा सपोर्ट, ऑप्शन चेनचा सपोर्ट खूप जास्त महत्वाचा आहे, त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा। प्राइस मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आता तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्हाला आता सगळ्यात बेस्ट टाइम आहे की तुम्ही SIP स्टार्ट करू शकता। जर तुम्हाला कोणतेही डाऊट्स येत असेल तुम्ही आम्हाला मेसेज करा, डायरेक्टली तुम्ही DM करू शकता किंवा डायरेक्टली कमेंट करा, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो त्या रिगार्डिंग, जर तुम्हाला जर सपोर्ट पाहिजे असेल। सर्वात महत्वाचं काय की आता इंडसइंड बँक मध्ये आज बाउन्स आलेला आहे 4.5-5%, तर त्या केसेसमध्ये काय करायला पाहिजे। ठीक आहे, एक लक्षात घ्या, हे जे स्ट्रक्चर आहे इंडसइंड बँक मध्ये पहिल्या 30 मिनिटच फक्त वाढल्यानंतर जे पूर्ण दिवस स्टेबल झाला, हे एक डेड कॅट बाउन्सचं साईन आहे। म्हणजे काय की मार्केट फक्त ट्रॅप करण्यासाठी किंवा एक थोडासा बाउन्स करण्यासाठी, एक्झिट करण्यासाठी, मोठमोठ्या प्लेयर्सला एक्झिट देण्यासाठी मार्केटने बाउन्स केलेला आहे। तर याच्यामध्ये आता काहीही बाईचा सिनारिओ नाहीये, तुम्ही असाही विचार करून याच्यामध्ये एंट्री करू नका की स्वस्त मध्ये मिळते म्हणून आपण एंट्री करूया, असं अजिबात नाहीये। सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की आता इंडसइंड बँक मध्ये जर तुमच्या पोझिशन असतील तर काढून टाका, आणि सगळ्यात महत्वाचं नवीन इन्व्हेस्टमेंट करायचा विचारही करू नका इंडसइंड बँक मध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, ज्या लेवल सांगितलं त्या लेवल्सवर जास्त फोकस करा आणि आय होप की तुम्ही जास्त चांगलं इन्व्हेस्टमेंट्स किंवा जास्त चांगलं ट्रेडिंग करू शकता। थँक्यू सो मच।